हॅलो एव्हरीवन, सिम्पली सावी ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, ते म्हणजे कर्नाटक हम्पी. कर्नाटकाचे हे ठिकाण इतके खास का आहे तर आपण जाणून घेऊया. चला तर मग. इथे मी फ्लाईटचा प्रवास करणार आहे आणि फ्लाईटने मी हुबळीला जाणार आहे आणि हुबळीवरून आम्ही प्रायव्हेट गाडी करून हम्पीला जाणार आहोत. तुम्हाला जर ट्रेनचा प्रवास करून हम्पीला जायचं असेल तर तुम्ही हॉस्पेट जंक्शनला उतरून तुम्हाला बाहेर तिथे ऑटोज आणि प्रायव्हेट गाडीज मिळेल तुम्हाला हम्पीसाठी. तर फायनली आम्ही हुबळी एअरपोर्टला पोहोचलो आहोत. तर इथे आम्ही ब्रेकफास्ट करून आणि फ्रेश होऊन मस्तपैकी आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर इथे फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत ते विजया विठ्ठल मंदिराकडे. अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेले हे मंदिर 15व्या शतकातील राजा कृष्णदेवराय यांच्या कार्यकिर्दीत स्थापित केले होते. इथे स्मॉल इलेक्ट्रिक बसेस आहेत जे तुम्हाला टेम्पलच्या एंट्रन्सपर्यंत ड्रॉप करतात आणि तिथून तुम्हाला पिकअपही करणार. या बससाठी तुम्हाला 30 रुपीज राऊंड ट्रिप चार्जेस करावे लागतात आणि ते तिकीट तुम्हाला रिटर्न येईपर्यंत तुम्हाला कॅरी करायचे आहे तुमच्यासोबत. तुम्ही 50 रुपयांच्या नोटेवरती हे चित्र नक्की पाहिलं असेल. तर हे आहे दगडी रथ. हे विष्णूचे वाहन गरुडाला पण समर्पित आहे. हा दगडी रथ 16व्या शतकामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी बांधला. या मंदिरातील प्रसिद्ध दगडी रथ आणि संगीत स्तंभ म्हणजे म्युझिक पिलर्स हे पर्यटकांना मुख्य आकर्षित करत असते आणि वास्तुकलेचे अद्भुत नमुने तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे दगडामध्ये कोरलेली जी अद्भुत मंदिरं आहेत ज्यामध्ये नर्तक, योद्धे आणि पौराणिक दृश्य बारकाईने इथे दाखवली आहेत. इथे भरपूर सारे पिलर्स आहेत आणि या पिलर्सला सारेगम खांब असे इथे म्हणतात आणि हे पिलर्स वाजवल्यानंतर त्यातून विविध वाद्यांचे संगीतसुद्धा ऐकू येतात. हे पिलर्स वाजवल्यानंतर तुम्हाला सतार, वीणा, मृदंग, ढोलकी यांसारख्या वाद्यांचा तुम्हाला आवाज इथे ऐकायला मिळेल. तर आता आपण विठ्ठलांच्या मेन मंदिरामध्ये प्रवेश करतोय. पंढरपुराच्या विठ्ठलाची जी मूर्ती होती ती राजा कृष्णदेवराय यांनी हम्पीला स्थापित करण्यासाठी आणली होती. परंतु काही कारणांमुळे ती मूर्ती परत पंढरपूरला नेण्यात आली आणि मूर्तीची स्थापना ही पंढरपुरातच केली. हाच तो गाभारा आहे जिथे विठ्ठलांची मूर्ती स्थापित करणार होते. पण आज या गाभाऱ्यामध्ये विठ्ठलांची मूर्ती नाही आहे. आज ही जागा मोकळी आहे. तर हा आहे भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचा सर्वात भव्य पुतळा जो एकाच दगडामध्ये कोरलेला आहे. यांना उग्र नरसिंह असेही म्हणले जाते. इथे बाजूलाच एक शिवलिंग आहे आणि त्याला बडावलिंग असं म्हणतात. 10 फूट उंच एकाच दगडामध्ये बनलेलं हे भव्य शिवलिंग आहे. बडाव म्हणजे गरीब असं बोलतात इथे. एक गरीब भक्त स्त्री होती, तिने हे शिवलिंग बांधून घेतलं होतं म्हणून आज ह्याला बडावलिंग असं म्हणतात. मंदिराच्या बाजूलाच एक कृष्ण बाजारपेठ म्हणून मार्केट असायचं. त्यामध्ये दागदागिने, मसाले, घोडे अशा काही गोष्टी इथे विकल्या जात होत्या. तर आत्ता आम्ही निघालो आहोत ते विरूपाक्ष मंदिराकडे जे महादेवांचं प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तर हे आहे विरूपाक्ष मंदिर जे तुंगभद्रा नदीला लागून आहे आणि इथे महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह झाला होता आणि आजही इथे विवाह सोहळा मोठ्या थाटात साजरा करतात. हे मंदिर खरं तर 7व्या शतकापासून अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं. इथे पिनहोलमधून जो सूर्यप्रकाश येत आहे त्या प्रकाशामध्ये मेन मंदिराच्या कळसाची प्रतिमा तुम्हाला इथे उलटी दिसेल. त्या काळातील ही टेक्नॉलॉजी आहे. मॉर्निंग टू इव्हिनिंग ही प्रतिमा तुम्हाला बघायला मिळेल. हे आहे कल्याण मंडप जिथे हर्बल पेंटिंग्स तुम्हाला दिसतील.
झाडांची पानं, भाज्या, फळं, फुलं यांच्यापासून हे कलर तयार करून हे पेंटिंग्स तयार केलेले आहेत इथे. आणि ह्या मंडपामध्ये महादेवांचं आणि पार्वती मातेचं लग्नानंतर इथे ऐतिहासिक वारसा चालूच आहे. आजही इथे लग्न केली जातात आणि लोकल पब्लिकसुद्धा इथे लग्न करतात. मंदिराला लागून एक पवित्र तलाव आहे ज्याला मनमाथ तीर्थ असे म्हटले जाते. हा तलाव मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. आजूबाजूला अनेक लहान लहान मंदिरं सुद्धा आहेत. तर आता आम्ही आलो आहोत या वैभवशाली नगरीमध्ये हम्पी फेस्टिवल पाहायला. हा फेस्टिवल विजयनगरच्या साम्राज्य वैभवाची आणि संस्कृतीची आठवण म्हणून साजरा करतात. या ठिकाणी तुम्हाला शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, नाटके अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील इथे. इथले लोकसुद्धा या शोमध्ये खूप आवडीने असे पार्टिसिपेट करतात. आणि हा शो नोव्हेंबर किंवा फेबच्या दरम्यान हा उत्सव पाहायला मिळेल तुम्हाला. नेक्स्ट टाईम तुम्हीसुद्धा या हम्पी फेस्टिवलमध्ये व्हिजिट करा. आय एम शुअर तुम्हालाही हा नक्की फेस्टिवल आवडेल. ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे संस्कृती आणि कला पुन्हा जिवंत करणे हा आहे. सो गाईज, माझा हम्पीचा सुंदर असा प्रवास मी संपवते. तुम्हाला एक सांगायचं आहे की हम्पी फक्त एक ठिकाण नाही आहे, तर एक छानसा अनुभव आहे. आणि ह्या प्रत्येक दगडामध्ये इथला इतिहास जिवंत आहे. आणि हा माझा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. आय होप तुम्हालाही हा माझा ब्लॉग आवडला असेल, तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.